जय जय राम कृष्ण हरी हरि जय राम कृष्ण हरि हरे जय जय राम कृष्ण हरी हरे जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण पाहता लोचनी रूप सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी साजनी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा
विठ्ठल बरवा बाबा रघुमा देवी वार, बाबा रघुमा देवी वार, विठ्ठल बरवा, विठ्ठल बरवा. तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा बरवा, तो हा विठ्ठल बनवा, तो हा विठ्ठल बनवा. हरे जय जय राम कृष्ण, हरे जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण, हरे जय जय राम कृष्ण, हरे राम कृष्ण, हरे जय जय राम. अर्भकाचे साठी पंते हाती धरिले पाटी, पंते हाती धरिली पाटी, पंते हाती धरिली पाटी. पंते हाती धरली पाटी, पंते हाती धरली पाटी, पंते हाती धरली पाटी. तैसे संत जगी क्रिया करोनी धाविते अंगी, क्रिया करोनी धाविते अंगी, क्रिया करोनी धाविते अंगी. तैसे संत जगी करोनी धाविते अंगी, क्रिया करोनी धाविते अंगी, क्रिया करोनी धाविते अंगी. बालकाचे चाली माता जानोनी पाऊल घाली, माता जानोनी पाऊल घाली, माता जाऊनी पाऊल घाली. बालकाचे चाले माता जानोनी पाऊल घाली, माता जानोनी पाऊल घाली, माता जानोनी पाऊल घाली. तैसे संत जगी क्रिया करोनी धाविते अंगी, क्रिया करोनी धाविते अंगी, क्रिया करोनी धाविते अंगी. तैसे संत जगी क्रिया करोनी धाविते अंगी, क्रिया करोनी धाविते अंगी, क्रिया करोनी धाविते अंगी. तुका म्हणे नाव जनासाठी उदकी ठाव, जनासाठी उदकी ठाव, जनासाठी उदकी ठाव. जनासाठी उदकी नाव, जनासाठी उदकी नाव, जनासाठी उदकी नाव. तैसे संत जगी, तैसे संत जगी, तैसे संत जगी क्रिया करोनी धाविते अंगी, क्रिया करोनी धाविते अंगी, क्रिया करोनी धाविते अंगी. तैसे संत जगी क्रिया करोनी धाविते अंगी, क्रिया करोनी धाविते अंगी, क्रिया करोनी धाविते अंगी. विठोबा रखुमाई जय, हरि विठोबा रखुमाई, हरि जय 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 विठोबा रखुमाई, जय 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 विठोबा रखुमाई, जय 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 विठोबा रखुमाई. हा विठोबा विठोबा रखुमाई, विठोबा विठोबा रखुमाई.
सर्व महाराज मंडळी, विद्यार्थी मंडळी, सर्व स्टेजवर विनंती करतो सर्वांना की आपण जर आलो तर ते होतं नेसून यायचं आणि उभं राहायचं आणि एका स्थिती उभं राहायचं. हे काय आमच्या पदार्थ नाही, आम्ही मला मंत्री तुमच्या मला आम्हाला अधिकार नाही, पण हुकुम साहेब का मै तो चोपदार हिरे निमगाव हरिभक्त परायण गोरखजी महाराज सरळपेठ. अर्भकाचे साठी 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 अर्काची साठी हा अर्भकाचे साठी 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 क्रिया करोणी गाविती अंगी क्रिया करोणी पंत्या दिलेली काठी पंते हाती धरिली पाटी पंते हाती धरिली पाटी तैसे संत जागी तैसे संत जगी 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 क्रिया धरिली हाती पाटी पंथे धरिली हाती पाटी ऐसे संत जागी
क्रिया करोनी क्रिया करोनी क्रिया करोनी दाविती अंगी क्रिया क्रिया करोनी क्रिया करोनी दाविती अंगी क्रिया करोनी क्रिया क्रिया करोनी दाविती अंगी क्रिया करोनी दाविती अंगी दाविती अंगी क्रिया करोनी दाविती अंगी पधनि द सानि द पग सा क्रिया करोनि क्रिया पग पग पद पदनि द सानि द पग पदनि सा सानि द पग पदनि सा सानि द पग पदनि सा ग पदनि सा ग पदनि सा ग पदनि सा क्रिया करोनि दाविती सदनि नि दद
पपा ग ग पपा ग ग सा 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 नी नी दा दा पपा ग ग पपा ग ग सा 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 नी नी दा दा पपा ग ग पपा ग ग सा ग प दा नी 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 सा 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 नी नी दा दा पपा ग ग पपा ग ग सा 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 नी नी दा दा पपा ग ग पपा ग ग सा 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 नी नी दा दा पपा ग ग पपा ग ग सा ग प दा नी 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 सा 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 नी नी दा दा पपा ग ग पपा ग ग सा 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 नी नी दा दा पपा ग ग पपा ग ग सा सा नी नी दा दा पपा ग ग पपा ग ग सा ग प दा नी 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 सा 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 क्रिया करोणी क्रिया करोणी क्रिया करोणी दाविती अंगी तैसे संत जगी 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 विठ्ठल जगद्गुरु तुकाराम महाराज की, सद्गुरु गंगागिरी महाराज की, सद्गुरु श्री नारायण गिरी जी महाराज की, निवृत्तिनाथ महाराज की, छत्रपति शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज की, भारत माता की जय। विठाला 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 अर्भकाचे साठी पंते हाती धरिली पाटी, तैसे संत जगी क्रिया करुनी दाविती अंगी। बालकाचे चाली माता जानुनी पाऊल घाली, तैसे संत जगी
क्रिया करो निदावित्यंगी तुका म्हणे नाव जनासाठी उदकीटा तैसे संत जगी क्रिया करो निदाविती अंगी समचरण सरोजम सांद्रनीलांबुदाभं जगननीत पाणिं मंडनं मंडनानं तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिंतयामि ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं च साक्षात् प्रेमस्वरूपिणीं नामदेवं च दयामूर्तिनाथं वन्दे पुनः पुनः वैराग्यस्य परामूर्ति देहु क्षेत्रनिवासिनं तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टकं गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरिजी योगिराजं तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदा अलंकृतं साधु सन्नास योगं मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिं नमो नारायण गिरिजी ब्रह्मस्वरूपं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः श्री गुरुचरण सरोज रज निज मनु मुकुर सुधारी बरनौ रघुबर विमल जसु जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोहि हरे हु कलेश विकार प्रभु के चरणों में सदा पुनि पुनि करूं प्रणाम ऐसी माया तारी रे मेरे प्रियतम श्याम वचन ऐका कमलापती वचन ऐका कमलापती वचन ऐका कमलापती वचन ऐका कमलापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी माझी रंगाची विनंती माझी रंगाची विनंती कर जोडितो कथेकाळी आपण असावे जवळी वचन ऐका कमलापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहोजी स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवहेरू अर्भकाचे साठी पंते हाती धरली पाटी तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी प्रस्तुत साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन पुनीत झालेल्या महाराष्ट्राच्या मातेला वंदन करून कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्रीमंत श्री ज्ञानोबराय जगद्गुरु श्री तुकोबराय योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज स्वानंद सुखनिवासी ब्रह्मलीन गुरुवर्य सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज या नाशिक जिल्ह्याचं आणि समस्त वारकरी संप्रदायाचे दादा विश्वगुरु निवृत्तीनाथ दादांच्या चरणावरती कोटीभावाने वंदन करतो आणि कीर्तनाला प्रारंभ करतो. प्रारंभापूर्वी
वक्ता संबंधाने काहीसा परिहार देणं क्रमप्राप्त आहे. वास्तविक पाहता परिहार आपल्या सर्वांना ज्ञात आहे म्हणूनच आपण उपस्थित आहोत. योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज यांचा 177वा अखंड हरिनाम सप्ताह. या हिंदुस्थानाच्या इतिहासामध्ये सप्ते अनेक पाहिले असतील, अन्नदान अनेक पाहिलं असेल, भजन अनेक पाहिलं असेल, कीर्तनाचं व्यासपीठ अनेक पाहिलं असेल, परंतु योगीराज गंगागिरीजी महाराजांसारखा सप्ताह कुठे नाही, अन्नदान कुठे नाही, भजनही कुठे नाही. असा वर्ल्ड ऑफ गिनीज बुकमध्ये ज्या सप्ताहाची नोंद आहे, असा सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराज यांचा 177वा अखंड हरिनाम सप्ताह, ज्याला वारकऱ्याचा महाकुंभ म्हटलं जातं, हा सिन्नर तालुक्यामध्ये शहा पांचाळे परिसरामध्ये यावर्षी श्री गुरु रामगिरीजी बाबांच्या मार्गदर्शनाने, आशीर्वादाने, योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज यांच्या अनंत कृपा आशीर्वादाने, ब्रह्मलीन गुरुवर्य सद्गुरू श्री नारायणगिरीजी बाबांच्या अनंत कृपेने, या परंपरेतील प्रत्येक साधूची अनंत कृपा आहे आणि गुरुवर्य बाबांचं मार्गदर्शन, या मार्गदर्शनाने शहा पांचाळे परिसर, या परिसरातील सर्व मान्यवर ग्रामस्थ, गावं, परिसर, ज्येष्ठ मंडळी, राजकीय, पारमार्थिक, सामाजिक क्षेत्रातील सर्व मान्यवरांच्या अथक परिश्रमातून, योगदानातून सुरू असलेला हा भव्य दिव्य सोहळा आहे. या सोहळ्यातील आजची चौथ्या दिवसातली ही कीर्तन सेवा परमश्रद्धेय गुरुवर्य श्री गुरु बाबांच्या माध्यमातून या ठिकाणी बाबांच्या आशीर्वादाने, आज्ञेने माझ्याकडे प्राप्त आहे आणि या सेवेसाठी मी या ठिकाणी प्रवृत्त आहे. या सेवेसाठी इथे उभं राहायला फार मोठा महाराष्ट्रातला कीर्तनकार नाही पाहिजे. या सेवेसाठी इथे उभं राहायला फार मोठा कोणी विद्वान कीर्तनकार नाही पाहिजे. या सेवेसाठी उभं राहायला फार कोणीतरी मोठं व्हावं लागतं असं अजिबात नाही. या सेवेसाठी इथं उभं राहायला सद्गुरू गंगागिरीजी महाराजांचा सेवेचा पात्र व्हावं लागतं आणि ते पात्रता मिळाली की मग इथं उभं राहते ते पहा. आणि म्हणून त्या पात्रतेचं कदाचित गुरुवर्य बाबांनी आम्हा सर्वांना समजलं म्हणून या व्यासपीठावरती येण्याचे आमच्या सर्वांचं सद्भाग्य आहे. आज त्या सेवेसाठी मी या ठिकाणी उपस्थित आहे. ही सगळी मान्यवर मंडळी, साराला बेटातील सर्व ज्येष्ठ गुरु बंधू मंडळी, गुणीजन मंडळी या ठिकाणी या सेवेसाठी उपस्थित आहे. आपल्या सर्वांच्या चरणावरती कोटी भावने वंदन करतो. आज सद्गुरूंची ही सेवा या ठिकाणी समर्पित करायची आणि त्या संबंधाने मी जगद्गुरू तुकोबारायांचा निवडलेला अभंग आहे. विठाला 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 हो. या अभंगाच्या माध्यमातून श्रीमंत जगद्गुरू तुकोबाराय संतांचं वर्णन करतात आणि संत आपलं जीवन जगासमोर ठेवत असताना ते कशा पद्धतीने ठेवतात ते अत्यंत गोड पद्धतीने सांगतात. संत आपलं जीवन हे कृतीने जगासमोर ठेवतात, फक्त बोलून ठेवत नाही. या जगाच्या पाठीवरती अनेक माणसं आहेत, अनेक जीव आहेत जे फक्त बोलतात, करीत नाहीत. या जगाच्या पाठीवरती ते आपल्याकडे म्हणे ना, बोलेल तो करील काय आणि करील तो बोलेल काय. जो बोलतो तो कधीच करीत नाही, पण जे कधीच बोलत नाही ते करून दाखवले वाचून राहत नाही आणि ते संत आहेत. आणि म्हणून करून दाखवणं हे जास्त महत्त्वाचं आहे. आपलं जीवन जर कृतिशील असेल तर ते जगाला पटतं. तुम्ही फक्त बोलणारे असाल तर उपयोग नाही. तुम्ही पाट्याच्या पाट्या बोलाल पण कराल नाही तर उपयोग नाही ना. महाराजांचं जीवन, संतांचं जीवन हे कृतिशील आहे. महाराज म्हणतात, मज अनुभव आहे अंगा, मज अनुभव तुका म्हणेचा कोणी सांगे, मज अनुभव आहे अंगे. मला तो अनुभव आहे, मी चाकलेला आहे किंवा अनुभव आले अंगात, ते या जगात येतसे. मी अनुभवातून सांगतो, उगाच बोलत नाही. हे सगळे वाङ्मय जरी निर्माण झाले असतील, हे काय फक्त सुचलं म्हणून लिहिलं अजिबात नाही. ते कृतीत आधी आलं, अनुभवात आलं आणि मग ते मांडलं. म्हणून असं कृतिशील जीवन संतांनी जगासमोर मांडलं. फक्त बोलण्यापुरतं नाही. जे बोलतील ते फक्त जीव आहेत आणि जे करून दाखवतील ते संत आहेत. आणि असं कृतिशील जर जीवन आपल्याला जगासमोर ठेवायचं असेल तर मला असं वाटतं आपल्याला संत आणि ग्रंथ विचाराची नितांत गरज आहे. विठाला 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 विठा हो. मागे एक राजकीय व्यक्तिमत्व, मोठं राजकीय व्यक्तिमत्व असं म्हणालं की आता या जगाला ग्रंथाची गरज नाही आणि संत विचाराची गरज नाही. अर्थात ते राजकीय पोळी भाजण्यासाठी होतं. तो विषय आपला नाही ना, आपण तिकडे जाणारही नाही. पण त्याला मला असं वाटतंय, ग्रंथाच्या आणि संतांच्या विचाराशिवाय मनुष्य सुसंस्कृत जीवन जगूच शकत नाही, हे अंतिम सत्य आहे.
आणि म्हणून सुसंस्कृत जीवन जगण्यासाठी, कृतिशील जीवन जगासमोर ठेवण्यासाठी आम्हाला संत विचाराची, ग्रंथ विचाराची गरज आहे. म्हणून मी नेहमी सांगतो जसं रामायणात 7 कांड आहेत, रामायणात 7 कांड आहे, पण त्यातले 3 कांड अत्यंत महत्त्वाचे आहे. एक बालकांड आहे, एक अयोध्याकांड आहे आणि एक उत्तरकांड आहे. या 3ही कांड जशी रामायणातली महत्त्वाची आहेत ना, तसं प्रत्येक माणसाच्या जीवनात सुद्धा हे 3 टप्पे आहेत. आपल्या जीवनामध्ये सुद्धा जसं रामायणातलं बालकांड आहे तसं आपलं बालपण आहे, जसं आपलं म्हातारपण आहे तसं रामायणातलं उत्तरकांड आहे, आणि जसं आपलं तारुण्य आहे तसं रामायणातलं अयोध्याकांड आहे. मग कशाने शोभतं अयोध्याकांड, कशाने शोभतं तारुण्य, कशाने शोभतं बालपण, कशाने शोभतं म्हातारपण? आम्ही जर विचारायला गेलो तर म्हातारपण कशाने शोभतं? एक म्हातारा हातामध्ये ग्रंथ घेऊन गंगेच्या तीरावरती जाऊन संस्कृतचा श्लोक घोकत होता. कोणीतरी एका आचार्यांनी त्याला बघितलं, शंकराचार्यांनी त्याला बघितलं आणि विचारलं, बाबा तुम्ही काय करताय? म्हाताऱ्याने सांगितलं, बाबा मी आता हे ग्रंथाचा अभ्यास करतोय, संहिता घेतोय, संस्कृतचे श्लोक घेतोय, मला हे सगळं करायचंय. कशासाठी करायचंय तुम्हाला? त्यावेळी म्हातारा सांगतोय, बाबा मला आता कीर्तनकार व्हायचं. पण कीर्तनकार कशासाठी व्हायचे? महाराज मी जर कीर्तनकार झालो तर माझ्याकडून भजन घडेल, आणि भजन घडलं तर देवाची प्राप्ती होईल, देव प्राप्तीसाठी मला कीर्तनकार व्हायचे असं. पण तुम्ही कीर्तनकार होण्यासाठी जी ग्रंथ सामुग्री घेऊन बसलात, त्या ग्रंथ सामुग्रीने भगवंताची प्राप्ती तुम्हाला होणार नाही, कारण तुमचं आता हे वय नाही. वयाच्या 75व्या वर्षी काही अभ्यास करून तुम्हाला देवाची प्राप्ती होणार नाही. मग तो म्हातारा आचार्यांना विचारतोय, शंकराचार्यांना विचारतोय, आचार्य सांगा या वयामध्ये मला भगवंताची प्राप्ती कुठल्या साधनाने होईल? त्यावेळी आचार्यांनी दिलेले शब्द आहेत, भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते, नाही का? संप्राप्ते सन्निहिते काले, संप्राप्ते सन्निहिते काले, नहीं नहीं रक्षिती डुक्रीन करणे, भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. अंगम गलितम फलितम मुंडम. नाकमुख गळायला लागले आता, हे आता परमार्थ होणार नाही ने. आता जर तुम्हाला परमार्थ करायचा असेल आणि 75व्या वर्षात देव प्राप्त करायचा असेल तर फक्त एकच साधन आहे, भगवंताचं नामस्मरण करावं लागेल. अरे ज्ञानोबरायांनी सुद्धा अनेक ग्रंथ दिले, पण ज्ञानोबरायांनी या 21व्या शतकाकडे आणि तुमच्या आमच्याकडे पाहून पाहिलं की हे सगळे साधनं कदाचित यांचं कल्याण करणार नाही, म्हणून पुन्हा लेखणी ज्ञानोबरायांनी हातात घेतली, म्हणावं लागलं ज्ञानोबरायाला, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, हरिमुखे पुण्याचे गणना कोण करे, पुण्याची गणना कोण करे, पुण्याचे गणना कोण करे, हरिमुखे म्हणा 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 हरिमुखे भजनाने शोभेल म्हातारपण. म्हातारपणात देव प्राप्ती करायची असेल तर आम्हाला भजन करावं लागेल. बरं, बालपणात काय करावं लागेल, तारुण्यात काय करावं लागेल? तारुण्यात त्याग करावं लागेल. या व्यासपीठावरून मला अनेक त्याग सांगता येतील, परंतु आता 2 दिवसानंतर भारतीय स्वातंत्र्य दिवस आहे, 15 ऑगस्ट आहे. या देशाचा स्वातंत्र्य दिवस आहे आणि स्वातंत्र्य दिनाच्या आठवणीच्या निमित्ताने मला एक त्याग सांगायचा आहे, जो वयाच्या 23व्या वर्षी भगतसिंगाने केला होता. विठाल विठाल विठाल. हो, वयाच्या 23व्या वर्षी या मातेसाठी बलिदान देणारा भगतसिंग आहे. वयाच्या 16व्या वर्षी पाहुणे पाहायला येतात. आई सांगते, भगत तुला पाहुणे पाहायला येतात. अरे भगत, किराणा घेऊन ये बाजारातून जाऊन,
तुला पाहुणे पाहायला येतात, त्यांना जेवण बनवायचंय. भगतसिंग हातात पिशवी घेऊन निघाले. हे काय दंतकथा सांगत नाही, हे भगतसिंगाचं चरित्र आहे. हातात पिशवी घेऊन बाजारात जाताना भगतसिंग विचार करतात, जर मी ही पिशवी घरी आणली, किराणा आणला, तर माझं लग्न होईल. आणि लग्न झाल्यानंतर मला एका बाईचं ऐकावं लागेल. अरे मला बाईचं नाही, मला भारत आईचं ऐकायचंय. त्या भगतसिंगाने आपलं घर सोडलं. घर सोडून क्रांती सेनेत दाखल झाले. जनरल डायरची हत्या, संसदेतला बॉम्बस्फोट, अनेक आरोपाखाली भगतसिंगाला जेलात टाकण्यात आलं. लाहोरच्या जेलामध्ये टाकण्यात आलं होतं. लाहोर त्यावेळी भारतात होतं. लाहोरच्या जेलात भगतसिंगाला अटक करण्यात आली होती आणि भगतसिंगाला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. 23 वर्षाचं वय भगतसिंगाचं होतं. फाशीची शिक्षा भगतसिंगाला सुनावली ना, तर भगतसिंगाची आई भेटण्यासाठी आली, वडील भेटण्यासाठी आले, बहीण भेटण्यासाठी आले ना, तर ते भगतसिंगाला पाहून भगतसिंगाच्या आईचा हंबरडा फुटला. अरे जेलात पाहिलेला भगतसिंग, डोक्यावरती कपनी घातलेली, अंगामध्ये तो रेषाचा शर्ट घातलेला, ती चड्डी घातलेली भगतसिंग, असे जेलातले भगतसिंग पाहिले. मध्ये गज आडवे होते. भगतसिंगाच्या आईने आपल्या लेकराकडे पाहिलं आणि हंबरडा फोडून म्हणाली, भगत अरे तू काय करून बसलास, काय केलंस बाळा तू, अरे काय केलंस बाळा, अरे या वयात तुझं मला लग्न पाहायचं होतं रे, आता मला सून पाहायची होती, मला नातू पाहायचे होते. भगत तू काय करून बसलास बाळा, हां काय केलंस तू. त्यावेळी भगतसिंग, हसणारे भगतसिंग आईच्या तोंडावरून हात फिरवतात आणि म्हणतात, आई रडू नको, मा रडू नको, रडायचं काय कारण नाही, मी काही चुकीचं केलं नाही, आई तुला गर्व वाटेल असंच मी केलंय. भगतसिंगाची आई म्हणते, सोन्या अरे मला तुझा प्रपंच पाहायचा होता, मा तू फक्त माझ्या एकट्याचा प्रपंच पाहिला असता जर मी लग्न केलं असतं, पण मी फाशीवरती गेल्यानंतर तुझ्या भारत आईचं प्रपंच पाहशील. मा काळजी करू नकोस, मी वाईट करत नाही, चांगलंच करतोय. आईला, रडणाऱ्या आईला भगतसिंग मागे काढून देतात आणि भगतसिंगाच्या फाशीचा दिवस येतो. कान उघडे ठेवून ऐका, ज्यांच्यापर्यंत माझा आवाज पोहोचतो. ज्यावेळी भगतसिंगाला फाशीला चालवलं होतं त्यावेळी हसणारे भगतसिंग हसत होते आणि हसणाऱ्या भगतसिंगाकडे पाहून इंग्रज अधिकारी त्या भगतसिंगाला म्हणत होता, अरे भगत काय हसतोयस तू, काय हसतो, अरे 5 मिनिटाने आता फासावरती जाणार आहेस तू, हां आत्ता फासावरती जाणार, तुझे श्वास बंद होऊन जातील आणि कशाला हसतोस तू, काय असं हसण्यासारखं झालंय. त्यावेळी भगतसिंगाचे शब्द आहे. भगतसिंग त्या इंग्रज अधिकाऱ्याला म्हणतो, अरे गोऱ्या कातडीच्या इंग्रजा, तुला कळणार नाही माझ्या हसण्यामागचं राज. म्हणे काय सांग तरी. त्यावेळी भगतसिंग म्हणतात, अरे गोऱ्या कातडीच्या इंग्रजा, तुला समजणार नाही, या भारत आईसाठी मरण्याचा आनंद किती आहे. आईसाठी मरायला निघालो म्हणून हसत हसत निघालो, म्हणून हसणाऱ्या भगतसिंगाच्या डोळ्यात आसरू नव्हते, तोंडात शब्द होते. मेरा रंग दे बसंती चोला, मेरा रंग दे बसंती चोला, मेरा रंग दे बसंती चोला, माय रंग दे, मेरा रंग दे बसंती चोला. मातृभूमीसाठी मरणाऱ्या भगतसिंगाने दिल दिया है जान भी देंगे ऐ वतन तेरे लिए, ओ दिल दिया है जान भी देंगे ऐ वतन तेरे लिए, दिल दिया है जान भी देंगे मातीसाठी बलिदान द्यावं लागलं ना, त्यावेळी कुठलाच विचार न करता मातीसाठी बलिदान दिलं. कारण त्या भगतसिंगाला आईने शिकवलं होतं, उत्तर में रखवाली करता पर्वत राज विराट है, दक्षिण में चरणों को धोता सागर का सम्राट है, गंगा जी का जल में देखो
पूरन का वो पाट है, अरे घाट घाट में हाट हाट में यहाँ निराला थाट है। देखो ये तस्वीरें अपने गौरव की, अभिमान की, इस मिट्टी से तिलक करो, ये धरती है बलिदान की। आओ बच्चों तुम्हें दिखाए झांकी हिंदुस्तान की, इस मिट्टी से तिलक करो, ये धरती है बलिदान की। वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। बस मुद्दा एकच आहे, वयाच्या 23 वर्षी फासावरती भगतसिंग गेला, म्हणून आजही आम्हाला भगतसिंगाची आठवण येते. याला तारुण्यातला त्याग म्हणतात. चला रामायणात जाऊया. रामायणात गोड दृष्टांत आहे. राजा दशरथाने कानाच्या जवळ एक केस पांढरा पाहिला. बाबा तुलसीदासांनी वर्णन केलं, श्रवण समीप भये श्रित केसा. एक केस कानाच्या जवळ पाहिला आणि राजा दशरथाने ठरवलं राज्य उद्याच्या उद्या रामाला देऊन टाकायचं. रामाचा राज्याभिषेक ठरला. रामाचा राज्याभिषेक ठरला. रामाला सांगण्यात आलं की रामा तुला उद्या वनवासाला जायचंय, तुला उद्या राज्य नाही, राज्य भरतासाठी आहे. का असा शब्द सुद्धा रामाने आपल्या वडिलांना पुनर्विचारला नाही. बस जायचंय, निघाले. रामप्रभू वनवासासाठी निघाले होते. वनवासासाठी निघालेल्या रामाने आपली पूर्ण तयारी केली आणि सीतेने पाहिलं मला यावंच लागेल, मी जर आले नाही तर तुम्ही आल्यानंतर मी तुम्हाला दिसणार नाही. सीता माता निघाल्या. लक्ष्मणाने सुद्धा पाहिलं, लक्ष्मणजी सुद्धा निघाले. लक्ष्मणजी सुद्धा रामप्रभू बरोबर निघाले आणि हे तिघ जण वनवासासाठी निघाणार तर कौशल्याच्या दर्शनासाठी आले. कौशल्याने पाया पडत असताना वल्कला घातलेल्या रामाकडे पाहिलं आणि रामाला उभं केलं. रामा, अरे उद्या तुझा राज्याभिषेक आहे आणि वल्कल परिधान करून कुठं निघाला? त्यावेळी रामप्रभू म्हणतात, मा उद्या राज्य मला नाही, मला वनवासाला जायला सांगितलंय आणि बस बाबांची आज्ञा आहे, मला वनवासाला निघायचंय. का कशासाठी? तर कैकेयीने आपले 2 वर मागून घेतले होते. सुनहु प्राण प्रिय भावत जी का, देऊ एक बर भरतई सब टीका, मागऊ दूसर बर कर जोरी, पुरवऊ नाथ मनोरथ मोरी. तापस बेस विशेष उदासी, 14 बरस राम वनवासी. वनवासी 14 वर्षाचा वनवास रामाला मागितला होता आणि रामप्रभू वनवासाला निघाले. तर एक क्षणार्धात वनवासासाठी निघाले, कौशल्याचं दर्शन घेतलं आणि वनामध्ये निघून गेले. सुमंतजींनी सोडलं, रामप्रभू निघून गेले. सुमंतजी मागे आले आणि आता अयोध्येमध्ये रामप्रभू निघून गेले ही बातमी ज्यावेळी राजा दशरथाला कळाली, कारण राजा दशरथ काय वाटे लावण्यासाठी आले नव्हते, ते मूर्छित पडलेले होते, ते तसेच होते. आणि जेव्हा कळालं त्यावेळी राजा दशरथ रामाच्या आठवणीत कसा मला टाकून गेला राम, कसा मला टाकून गेला राम. रामाविन मज चैन पडेना, रामाविन मज चैन पडेना, सुचत नाही काम कसा मला टाकून गेला राम, कसा मला टाकून गेला राम. रामाविन जीव व्याकुळ झाला रे रामा, रामा हे रामा. हे रामा विन जीव व्याकुळ झाला, व्याकुळ झाला, सुचत नाही काम कसा मला टाकून गेला राम, कसा मला टाकून गेला राम. राम करत मारावं लागलं. राजा दशरथ राम राम करत हातपाय खुडत गेले आणि राम राम करत गेल्यानंतर राजा दशरथ गेल्याची
अंतकाळाची समयाची इच्छा होती की माझ्याजवळ एक तरी पोरगा असावा, राम असावा, पण एकही पोरगा नव्हता. राजा दशरथ गेल्याची बातमी भरताला ज्यावेळी कळाली ना, भरताला शत्रुघ्नाला बातमी कळाली, तर आपल्या मामाच्या घरून नंदीग्रामातून ज्यावेळी ते मागं आले ना, त्यावेळी बरंचशी अयोध्येत आल्यानंतर सुगण वातावरण झालेलं पाहिलं आणि पहिले धावत धावत आपल्या आईकडे गेले. मा, काय झालं, इतकी शांतता काय, माझे बाबा कुठे, माझे भैया कुठे, माझे राम कुठे? त्यावेळी भरत विचारताना उत्तर कोणी सांगत नाही. भरतजी ज्यावेळी आपल्या आईकडे जातात, कैकई कोप भवनात उभी आहे, ज्यावेळी कैकईकडे जातात ना, त्यावेळी कैकेयीला विचारतात, आई ग सांग ना बाबा कुठे आहेत, आई ग सांग ना माझे राम कुठे आहेत? त्यावेळी कैकेयी म्हणते, भरता अरे सगळं बिघडलं होतं, मंतारा होती म्हणून सगळं सुधरून घेतलंय मी. असं? आई काय सुधरवलं ग सांग ना. त्यावेळी कैकेयी म्हणते, भरता तुझ्या बापाने रामाला राज्य दिलं होतं, रामाचं राज्य हिसकून घेतलंय तुझ्यासाठी आणि रामाला वनवासात पाठवलंय 14 वर्षासाठी. असं म्हटल्यानंतर भरताच्या तळपायाच्या मस्तकाला गेली. सख्खी आई आहे भरताच्या समोर, पण भरताच्या लक्षात राहिलं नाही. धावून गेले भरत. मा, अगं तू अशी कशी आई आहेस ग, चांडाळणी कुठली? कैकेयी, अगं आजपर्यंत तू माझी आई होती, पण आजपासून हा भरत तुझा पोरगा नाही, तू माझी आई नाही. संबंध तोडला, सख्ख्या आईशी संबंध तोडलाय. याला नीतिमत्ता म्हणतात आणि ती रामायणात शिकवली जाते. सख्ख्या आईशी संबंध तोडल्यानंतर भरतजी कैकेयीला म्हणतात, कैकेयी आजपासून हा भरत तुझा पोरगा नाही. कौशल्येकडे धावले. आई शपथ घेऊन सांगतो तुझ्या चरणाची, राम वनवासाला गेले असतील, कैकेयीने वनवास मागितला असेल, पण मा या सगळ्यामध्ये मी नाही ग. रडायला लागलेल्या भरताच्या तोंडावरून कौशल्याने हात फिरवला. भरता काळजी करू नको. उभं केलं भरताला. भरतजी सुद्धा आपल्या वडिलाला अग्निदाग देतात. वातावरण झाल्यानंतर भरतजी सगळ्या अयोध्येला एकत्र करून सांगतात, ऐका रे अयोध्यावासींनो, माझ्या आईने हे राज्य माझ्यासाठी जरी मागितलं असेल तरी ही अयोध्या फक्त रामाचीच आहे आणि म्हणून ही अयोध्या आपल्याला रामाला द्यायची. रामाला देण्यासाठी निघालेले भरतजी आपल्या अयोध्येला घेतलं आणि सगळ्या अयोध्येला घेऊन राजतिलकाचं साहित्य बरोबर घेऊन आता रामप्रभूला आणण्यासाठी निघाले. तोपर्यंत रामप्रभू चित्रकूटात जाऊन पोहोचले होते. आता भरतजी रामप्रभूला आणायला निघाले. खूप गोड वर्णन आहे. भरत चला रे अपने भैया को मनाने, भरत चला रे अपने भैया को मनाने, भरत चला रे अपने भैया को मनाने, भरत चला रे अपने भैया को मनाने. अवध राम को अर्पण करने, प्रभुता प्रभु चरणों में देने, राज तिलक के काज सवारे, माताए चली संग प्रजा के, राजा को अपना अधिकार लौटाने, भरत चला रे अपने भैया को मनाने, भरत चला रे अपने भैया को मनाने, भरत चला रे अपने भैया को मनाने, भैया को मनाने. संबंध अयोध्येला घेऊन भरतजी रामप्रभूला मनवण्यासाठी निघाले. चित्रकूटाच्या जवळ रामप्रभू पोहोचले ना, भरतजी पोहोचले ना, तर रामाने भरताला पाहिलं आणि रामप्रभू भरताकडे पाहतच राहिले. गड्या चित्र नजरेसमोर ठेवा. भरताने अख्खी अयोध्या आणली होती, पण रथात सगळं सामान होतं. अरे रथात सगळं सामान ठेवलं भरताने, आईला सुद्धा रथात बसवलं, पण माझा भरत मात्र पायी पायी चालत आलेला होता. पायी पायी चालत आलेल्या भरताने रामाकडे पाहिलं तर धाव घेतली, चरणावरती जाऊन पडले आणि चरणावरती पडलेले भरतजी रडायला लागले. ढसढसा रडणाऱ्या भरताचे खांदे धरून रामाने उभं केलं ना, तर कडकडून मिठी मारली. का रडतो भरता असं विचारल्यानंतर रामप्रभूला भरतजी उत्तर देतात, प्रभू तुमच्या अयोध्येच्या राजसिंहासनाला घेऊन आलो. प्रभू तुमचं सिंहासन जरी कैकेयीने हिसकलं होतं ना, प्रभू शरणाची शपथ घेऊन सांगतो तुमच्या हे अयोध्येचं राजसिंहासन फक्त तुमचंच आहे. आणि हो प्रभू, याला तुम्हाला आज घ्यावं लागेल आणि तुम्हाला मागे यावं लागेल. आता वनवासाच्या अर्ध्या वाटेवरून रामाने मागे यावं कसं? रामप्रभू म्हणतात, भरता मला मागे येता येणार नाही, ही वडिलांची आज्ञा आहे.
आणि तुला सिंहासनावरती बसावं लागेल, ही सुद्धा वडिलांची आज्ञा आहे, तुला घ्यावंच लागेल. त्यावेळी भरतजी म्हणतात, प्रभू जर तुमचा हट्टच असेल की वनवासात जायचंच आहे, तर तुमच्या जागेवरती हा भरत वनवासाला जाईल आणि माझ्या जागेवरती तुम्ही आसनावरती बसा. रामप्रभू हसून म्हणतात, भरता अरे हे फक्त कुणी बापाने दिलं म्हणून मला वनवास आहे असं नाहीये, आणि हे तुझ्या आईने मागितलं म्हणून तुला राज्य नाहीये. मग का आहे? त्याचं उत्तर खूप गोड आहे. गीत रामायणामध्ये गदी माडगुळकर लिहितात आणि सुधीर फडके गातात. खूप सुंदर शब्द आहेत. रामप्रभू भरताला समजून सांगतात, दैव जात दुःखे भरता दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. या जगामध्ये कधी कुणाचा दोष नसतो, लक्षात ठेवा. चांगलं झालं वाईट झालं म्हणजे आपण जगाला दोष देतो, याच्यामुळे झालं त्याच्यामुळे झालं, त्यांनी केलं यांनी केलं. नाही, लक्षपूर्वक ऐका, आयुष्यभर लक्षात ठेवा. आमच्या जीवनामध्ये सगळ्या घडामोडी घडतात त्या आमच्या कर्मामुळे घडतात. लक्षात ठेवा, आमच्या जीवनामध्ये कधीच कुणी चांगलं करत नाही आणि कधी कुणी वाईटही करत नाही. जर चांगलं वाईट कुणी करत असेल तर ते आमचे फक्त चांगले वाईट कर्म करतात, म्हणून कर्मावरती विश्वास ठेवा. रामप्रभू भरताला सांगतात, हे वनवास जो मिळाला तो माझ्या कर्माने आलाय, आणि राज्य जे मिळालं ते तुझ्या कर्माने मिळालंय. दैव जात दुःखे भरता दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. माय कैकईना दोषी नव्हे दोषितात, राज त्याग कानन यात्रा असे कर्म जात. खेळ चालला रे माझा पूर्व संचिताचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात, दुःखमुक्त जगला का रे कुणी जीवनात. अरे काय शोक करीसी वेड्या स्वप्नीच्या क्षयाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. म्हणून भारतात दोष कुणाचा नाही. अरे एक आई वडील दोन मुलींना जन्म देतात, दोन्ही पुरींचं कल्याण करण्यासाठी मायबाप आयुष्यभर कष्ट करतात, रुपयाला रुपया लावतात, आणि दोन पुरींसाठी चांगली स्थळं पाहून लग्न करून देतात. रे भरता ऐक, दोन पुरीचे लग्न होऊन जातात ना, दोन पुरी अशा घरात जातात, अशा घरात जातात, अशा घरात जातात, दोन्ही पुरी चांगल्याच घरात जातात. पण काही वर्षानंतर परिस्थिती अशी होऊन जाते, एक पोरगी अशा घरात राहते जिच्या घरात फक्त वाघिणीचं दूध नाही, आणि एक पोरगी अशा घरात जाते जिला सकाळी दुसऱ्याच्या दारात कामाला गेल्यापासून संध्याकाळी भाकर खायला मिळत नाही. हे काय मायबापाचे दोष नाही, हे तिच्या कर्माचे दोष आहेत. आणि म्हणून रडत बसू नको, शोक करत बसू नको. नको आसू ढाळू भरता पूस लोचनासी, तुझा आणि माझा आहे मार्ग वेगळाच. अयोध्येचा हो तू राजा रंक मी वनाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणा. भरताला रामप्रभू समजावून सांगतात आणि भरतजींना पुन्हा राजसिंहासन सांभाळण्यासाठी मागे पाठवतात. मुद्दा एक ऐका, अरे भरतजी रामप्रभूला आणण्यासाठी अयोध्येत येतात ना, भरतजी रामप्रभूला आणण्यासाठी चित्रकूटात येतात ना. अरे अयोध्या सोडून ही अयोध्या माझी नाही, ही अयोध्या माझ्या रामाची आहे, हा भरताचा त्याग आहे. म्हणून भरतासारखा भाऊ आजही रामायणात आणि या कलियुगामध्ये जिवंत आहे, हा तारुण्यातला त्याग आहे. आणि रामप्रभूने ऐन तारुण्यात अयोध्येसारख्या राज्याचा त्याग करून वनवासात गेले, म्हणून रामप्रभू राम नाही तर आपल्या सर्वांचे मायबाप म्हणून प्रभू श्रीराम अजून जिवंत आहेत. हे फक्त तारुण्यातल्या त्यागाचं वैशिष्ट्य आहे. हे ते तारुण्यात त्याग करावं लागेल दादा. म्हणून तर पहा ना, 500 वर्षानंतर आता अयोध्येत मंदिर बनलं आणि बनलेल्या मंदिरामध्ये रामप्रभू जाऊन बसले, आणि रामप्रभू मंदिरात बसल्यामुळे आता आनंदच आनंद आहे. जिकडे तिकडे आनंद आहे. आपण सर्वांनी सुद्धा आनंद साजरा केला पाहिजे की नाही?
हो केलाच पाहिजे. आपण तसा हिंदुस्थानामध्ये आनंद साजरा केला ज्यावेळी रामप्रभू सिंहासनावरती बसले, गड्यांनो राजा केरे झाला, तो बसला मंदिरात आणि मग बसल्यानंतर भजन झालं. हर घर में अब एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा, भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. हर घर में अब एक ही नाम जय श्री राम. हर घर में अब एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. अरे धन्य है वो वानर सेना जिसने सेतु को बना दिया. धन्य है वो वानर सेना जिसने सेतु को बना दिया. अरे राम नाम लिख कर पत्थर को पानी में तैरा दिया. राम भक्त हनुमान का नारा, हे राम भक्त हनुमान का नारा घर घर गाए जाएगा. प्रभू रामचंद्र भगवान की. मंदिरात गेले, मला त्यागबद्दल सांगायचंय. प्रभूने त्याग केला म्हणून ते त्यागात जिवंत आहे. तारुण्यात शोभतो त्याग, म्हातारपणात शोभतं भजन. एक राहिलाय मुद्दा, बालपणात शोभतंय संस्कार. संस्कार आणि बालपण शोभतं. आम्ही एखाद्याच्या घरात जर जाऊन बसलो आणि आम्ही एखाद्याच्या घरात जाऊन बसल्यानंतर घरातले लहान लहान पोरं येऊन जवळ बसतात. ती जवळ बसलेली पोरं जर आमच्या जवळ बसून मोबाईल पाहत लागले, ते मोबाईल पाहतात. लहान पोरांना घरात आता दुसरं काहीच करमणुकीचं साधन राहिलं नाही. ते आई मोबाईल देऊन टाकते आणि ते मोबाईल पाहतं पोरगं. मग ते मोबाईल पाहता पाहता राजगुरू भाऊ मग ते पाहता पाहता त्याचं चालू राहतंय नाही का. एक झाले की एक झाले की एक झाले की एक रील त्याच्या मागं एक चालूच असते. त्याचे फोन पाहत राहते. आणि जवळ त्याच्या कोणी जर बसलेलं असलं तर घरातून त्याला शहाणा माणूस सांगतोय, पप्पू ए पप्पू फोन ठेवून दे बाबा, असं सांगतात दादा. मग तो पप्या फोन ठेवत नाही म्हणून त्याला उचलून मागच्या खोलीत नेलं जातं. आणि त्याच्याच बदल्यात अजून एका पोराचं मला सांगायचंय. आपण कुणाच्या घरात जर जाऊन बसलो तर त्याची आई त्याला सांगते, बाळा अरे आपल्या घरात महाराज आले ना, जा बाप्पा करून ये त्यांचा. मग ते पोरगं पाया पडण्यासाठी पुढे येते, आपल्या पाया पडते, आपल्याला म्हणते बाबा पाय पुढे करा ना, मला पाया पडायचंय तुमच्या. मग पाय पुढे केल्यानंतर ते असं पायावरती डोकं ठेवून पाया पडताना हात जोडून म्हणतंय, गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आपण त्याच्या तोंडावरून हात फिरवतो, बाळा किती सुंदर रे, किती गोड रे, कुणी शिकवलं तुला. पोरगं सांगते, बाबा माझ्या आईने मला शिकवलं. एवढंच शिकवलं तुला? नाही बाबा, मला माझ्या आईने हे सुद्धा शिकवलं. काय शिकवलं सोन्या? सकाळी उठल्यानंतर बाबा पहिलं आपल्या तोंडावरून हात फिरवायचा असतो, हाताकडे पाहायचं असतं, म्हणायचं असतंय, कराग्रे वसते लक्ष्मी, कर मुले सरस्वती, कर मध्ये तू गोविंदा, प्रभाते कर दर्शन. अजून काय रे बाळा? बाळ म्हणतोय, बाबा माझ्या आईने मला हे सुद्धा शिकवलं, आपण दिवसभर चप्पल घालून या मातीला तुडवतो ना, या मातीची सुद्धा क्षमा मागायची असते, हिला नतमस्तक व्हायचं असतंय. समुद्र वसने देवी पर्वत स्तन मंडले. असं पोराचे संस्कार पाहिल्यानंतर असं ऊर भरून येतंय गड्या. आणि असं ऊर भरून आल्यानंतर आपोआप खिशात हात जातो आणि खिशातून 500ची नोट निघते. तुम्ही सगळं ऐकताय ना माझं? 500ची म्हटल्यामुळं तुम्ही जरा थोडी शांत झाली. 100ची काढू, 500 देऊ ठेवून. 100ची निघते. पोराकडे पाहून 100ची नोट निघते ना, तर त्या पोराच्या हातात ती 100ची नोट आपण टेकवतो का? कारण त्याचे चांगले संस्कार आम्हाला आवडले. आमच्या जवळ बसून मोबाईल पाहणाऱ्या पोरासाठी आमच्याकडून 100 रुपये निघाले नाही, पण आमच्या जवळ बसून आमचं नमस्कार करणाऱ्या, हे संस्काराचं लक्षण दाखवणाऱ्या पोरासाठी नक्की पैसे निघाले. हे संस्काराने बालपण शोभतंय. बालपण संस्काराने शोभतं. म्हणून छत्रपती शिवाजी राजाला सुद्धा बालपणात संस्कार दिले म्हणून तर घडले की नाही. मातेच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत, मातेच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत, तलवारीसी लगीन
अशी वेडी प्रीत लाख संकटे झेलून घेई, लाख संकटे झेलून घेई, अशी पहाडी छाती शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती, देवदेश अन धर्मासाठी, देवदेश अन धर्मासाठी प्राण घेतलं हाती शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. बालपणात दिलेले संस्कार म्हणून वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची शपथ आहे. बालपण संसर्गाने शपथ. पण हे सगळ्या गोष्टी फक्त बोलून चालणार नाही, तर या कृतीत आणाव्या लागतील. ह्या सगळ्या गोष्टी बोलून चालणार नाही, या कृतीत आणावं लागतील. आणि अशा जर संस्कार, अशा गोष्टी जर आम्हाला कृतीत आणायच्या असतील तर आम्हाला संत वाटेने जावं लागेल, आम्हाला भगवंत वाटेने जावं लागेल, संत विचार वाटेने जावं लागेल. आणि त्या संत विचार वाटेने आम्ही का जावं? कारण संत सुद्धा त्यांचं जीवन तसंच ठेवतात अभंगाच्या 2ऱ्या चरणात. तैसे तैसे तुम्ही संत जगी, तैसे संत, तैसे संत, तैसे संत जगी, तैसे संत, तैसे संत, तैसे संत जगी. तैसे संत जगी, तैसे संत जगी, तैसे संत जगी. तैसे संत जगी, तैसे संत तैसे संत जगी, 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 तैसे संत जगी. तैसे संत जगी, 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 तैसे संत जगी. क्रिया करोनी दाविती अंगी, क्रिया करोनी दाविती अंगी. तैसे संत जगी, तैसे संत जगी, तैसे संत जगी. जगी. तैसे संत जगी, तैसे संत जगी. तैसे संत जगी. महाराज म्हणतात संत तसे आहेत. कसे आहेत तर तैसे संत जगी क्रिया करून दाविती अंगी. ते अगोदर क्रिया करून दाखवतात आणि मग कुठली गोष्ट बोलतात. फक्त बोलण्याला किंमत नाही, मी सुरुवातीला बोलतो. शब्दाच्या मुळाशी ज्ञान असावं, नाहीतर त्या शब्दाला किंमत नाही. शब्दाच्या मुळाशी ज्ञान नसेल तर शब्दाला काय किंमत आहे? शब्द तुमचे मोठे असतील, प्रभावी असतील, हो शब्द प्रभावी आहेत,
हां पहा ना तुम्ही, अरे ओ सांभा कितने आदमी थे रे, असं म्हटल्यानंतर लगे आठवत आहे आम्हाला कोणत्या पिक्चरचा डायलॉग आहे, आठवत आहे ना? हां झालं जिंग 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 असं म्हटल्यानंतर सुद्धा आठवतं आम्हाला कोणत्या पिक्चरचं गाणं आहे. शब्द प्रभावी आहेत, पण मुळाशी ज्ञान नाही तर ते कल्याण करू शकणार नाही. हो विदर्भाचे एक साधू गोपालाच म्हणत होते. शब्द कमी होते त्यांच्याकडे, पण शब्दाच्या मुळाशी ज्ञान होते. तर आज अख्खं जग गाडगेबाबाचं नाव घेतल्याशिवाय स्वच्छता अभियान करत नाही. याला शब्दाच्या मुळाशी ज्ञान म्हणतात. हो विदर्भातले एक साधू गणगण गणात बोते म्हणत होते. पण गणगण गणात बोते म्हणणार त्या साधूने आज गणगण गणात बोते या मंत्राने जग तरुण जातंय, माणसं तरुण जातात. हे शब्दाच्या मुळाशी ज्ञानाचं वैशिष्ट्य आहे. माझ्या चोखोबराकडे शब्द कमी होते, चोखोबराचे शब्द कमी होते, मीराबाईचे शब्द कमी होते, जनाबाईचे शब्द कमी होते, पण मुळाशी ज्ञान आहे. शब्दाच्या मुळाशी ज्ञान असेल तर ते आमचं कल्याण केले वाचून राहत नाहीत. माझ्या योगीराज सद्गुरू गंगागिरीजी बाबांचे शब्द कमी होते, पण विश्वाचं कल्याण करण्याचं सामर्थ्य ठेवत होते. म्हणून आज सप्ताह आहे. लेने को हरिनाम, देने को अन्नदान, तरने को लीनता, डुबने को अभिमान. बस 4 शब्द आहे, पण जगाला गवस निघालतील असे गड्या. आणि फक्त बोलण्यापुरते नाही बरं का, प्रत्येक शब्दाचं इम्प्लिमेंट आहे. प्रत्येक शब्द जगासमोर मांडत असताना तो क्रियेतून मांडला आहे. लेने को हरिनाम, हरिनाम कसं करावं महाराजांकडूनच शिकावं गड्या. अहो परमार्थ करत असताना पंढरीला नेहमी निघाल्यानंतर कुटीला आग लावणं हे फक्त बोलण्यापुरतं शोभतंय मायबाप. इथे प्रपंचाला कुटीला आग लावणं म्हणजे प्रपंचाला आग लावून जाणं. जाळोनी संसार वैसलो अंगणी. प्रपंचाला आग लावून परमार्थ करण्यासाठी पंढरीला जाणं हे फक्त ऐकण्यापुरतंच गोड वाटतं आणि सांगण्यापुरतं गोड वाटते, प्रत्यक्ष होत नाही. आणि ते प्रत्यक्ष कृतीतून करून दाखवलं ते सद्गुरू संत योगीराज गंगागिरीजी महाराज आहेत. हो, आणि म्हणून कृतीतून संतांनी आपलं जीवन दिलं. वैराग्य बोलायला सोपं लागते दादा. इथे काय वैराग्याच्या पाट्याच्या पाट्या गप्पा मारील मी कांजीचे कपडे घालून, पण प्रत्यक्ष वैराग्य समाजासमोर दाखवायचं असेल तर ब्रह्मलीन गुरुवर नारायणगिरी बाबालाच पाहावं लागेल, तेव्हा कळेल आम्हाला वैराग्य काय. एकच शर्ट आणि तो स्वच्छ धुवून दुसऱ्या दिवशी परत घालावा हे ब्रह्मलीन नारायणगिरी बाबांकडे पाहूनच कळावं. मग वैराग्य सांगण्याच्या गोष्टी आहेत फक्त बाकीच्यांसाठी, पण ते प्रत्यक्ष कृतीतून दाखवलं माझ्या नारायणगिरी बाबांनी. ते प्रत्यक्ष कृतीतून दाखवत आहेत माझे सद्गुरू श्री गुरु रामगिरीजी बाबा. कृतीतून दाखवणं म्हणतात त्याला. आज विश्वाच्या पाठीवरती सद्गुरू गंगागिरीजी महाराजांचा सप्ताह तर मोठा होताच आहेच आणि राहणार आहे, परंतु या सप्ताहाला वर्ल्ड ऑफ गिनीज बुकमध्ये नेण्यासाठी जी तळमळ गुरुवरे बाबांची आहे, गुरुवरे रामगिरीजी बाबांची आहे, हा सप्ताह मोठा करण्याची तळमळ जी गुरुवरे बाबांची आहे. आणि सप्ताह फक्त भौतिकदृष्ट्या मोठा व्हावा अशी त्यांची मुळीच इच्छा नाही आहे. गुरुवरे बाबांच्या अंतःकरणामध्ये तरुणांबद्दलची जी भावना आहे, तरुण पोरांनी आपल्या प्रहऱ्यामध्ये भजनाला यावं हे महाराजांच्या अंतःकरणातले शब्द आहेत. तरुण पोरांनी आपल्या दिंडीमध्ये यावं हे महाराजांच्या अंतःकरणातले शब्द आहेत. तरुणांनी आता पुढे होऊन हे सगळं केलं पाहिजे हे महाराजांचे शब्द आहेत. अरे हे तरुणांसाठीच नाही तर हे पुढच्या पिढीसाठी असलेले अंतःकरणातले शुद्ध भाव, शुद्ध शब्द हे एका संताच्या अंतःकरणात असू शकतात. आणि ते सद्गुरू संत म्हणजे आपले मार्गदर्शक गुरुवरे श्री गुरु रामगिरीजी बाबा आहेत. आणि म्हणून पहा, हे संत आपल्यासमोर कृतीने जीवन ठेवतात, कृतीने, शब्दाने ठेवत नाही. आणि अगदी संतांसारखं जीवन जे कृतीने समोर ठेवतात ते पटण्यासाठी जगद्गुरु तुकोबारायांनी 3 दृष्टांत दिलेत. त्याच्यामध्ये एक शिक्षकाचा दिला, एक आईचा आणि एक नावेचा दिलाय. शिक्षक आपल्या मुलाला शिकवण्यासाठी जीवन देतात. अण्णा, मुलाला घडवण्यासाठी शिक्षक भरपूर कष्ट करतात. किती कष्ट करतात? एखाद्या विद्यार्थ्याला शिकवण्यासाठी शाळेत शिक्षक होण्यासाठी शिक्षण घ्यावं लागतं. परमेश्वर महाराज किती त्याला BEd व्हावं लागतं, अण्णा DEd व्हावं लागते. काही पोरं आता MPhil होतात, काही PhD होतात, काही पोरं MSc होतात, काही पोरं BSc होतात, काही पोरं काय काय शिक्षण घेऊन शिक्षक होतात. आणि मग शिक्षक झाल्यानंतर वर्गात गेल्यानंतर त्यांना लगेच इंग्लिश बोलायला शिकवता येत नाही त्यांना, कारण पोरं लहानले असतात. छोट्या छोट्या पोरांना आम्हाला इंग्लिश नाही शिकवता येत, त्यांना ABCD सांगावं लागते, अ ब क ड शिकावं लागतं वर्गात गेल्यानंतर. वास्तविक पाहता त्या शिक्षकाचं शिक्षण खूप झालेलं आहे, तो खूप पुढचं शिकू शकतो, पण वर्गात गेल्यानंतर माझा विद्यार्थी घडावा, माझा विद्यार्थी घडावा, माझा मुलगा शिकावा अशा अंतःकरणात भाव असल्यामुळे तो शिक्षक त्या विद्यार्थ्याला लहान होऊन शिकवतो. आणि तो शिकवत असताना त्याला सांगतो, नामा ए नामा, हे बघ असा एक काढायचा, असा गोल काढायचा आणि अशी खाली रेष मारायची. पण नामा तसं करत नाही, असा गोल काढतो आणि आडवी रेष मारतो. मग गुरुजी म्हणतात, नामा अरे तसं नाही, तुला लक्षात आलं नाही, हे बघ असा गोल काढायचा आणि अशी रेष खाली घ्यायची.
नामा असा गोल काढतो आणि पुन्हा अशी तिरकी रेष मारतो. गुरुजी म्हणतात नाम्या तुला समजत नाही का? अरे असा गोल काढायचा ना अशी रेष घ्यायची. नाम्या म्हणतो गुरुजी मला सगळं समजतं, पण मग आज जर मी एक काढला तर उद्या 2 काढावं लागेल ना, मग तेच करीत बसू का मी आता? मग गुरुजी मात्र एवढं सगळं असून सुद्धा त्याला शिकवायचं सोडत नाही. गुरुजी त्याला शिकवतात आणि गुरुजी त्याचा हात धरून त्याला पाठीवरती गिरवून सांगतात, हे बघ नामा, चेंडू दांडू एकाचा, कावळ्याची चोच 2चा, वाकडा तिकडा 3चा, बैलाची शिंगोटी 4चा, उभा माणूस 5चा, उलटा 3 6चा, कुत्र्याची शेपूट 7चा, म्हाताऱ्याची काठी 8चा, निजला माणूस 9चा, एकावर पूज्य 10चा, अर्भकाचे 60, पंते हाती धरली पाठी, वंदे हाती धरली पाठी, वंदे हाती धरली पाठी, अर्भकाचे 60, पंते हाती धरली पाठी, वंदे हाती धरली पाठी, वंदे हाती धरली पाठी. गुरुजी त्या विद्यार्थ्याला शिकवण्यासाठी मात्र त्याचा हात सोडत नाही, त्याला हात धरून शिकवतात. महाराजांनी उदाहरण दिलं, गुरुजी जसं शिकवतात, अर्भकाचे 60, पंते हाती धरली पाटी. जसं विद्यार्थ्याला शिकवण्यासाठी गुरुजी आपला नियम तोडत नाही, तसं जगाला घडवण्यासाठी संत आपला नियम तोडत नाही. ते संत काय करतात? तैसे संत जगी क्रिया करून दावीती अंगी. ते जगाला घडवण्यासाठी आपलं जीवन समर्पित करतात. जगद्गुरु तुकोबरायांनी केलेलं आपण पाहिलं ना. मग जगद्गुरु तुकोबरायाला लोक तुकशेट म्हणत होते, तेही चरित्र आपण ऐकलेलंच आहे. आणि जगद्गुरु तुकोबरायकडे कोपला पाटील गावाचे हे लोक, कोपला पाटील गावाचे हे लोक, कोपला पाटील गावाचे लोक, कोपला पाटील गावाचे लोक. आता माझा पीक कोण घाली, आता माझा पीक कोण घाली, कोपला पाटील गावाचे लोक, कोपला पाटील गावीचे लोक. घाली आता माझं पीक कोण घाली, कोपला पाटील गावाचे लोक, लोक. दोन्ही अवस्था पाहिल्या आपण. तुकोबरायच्या जीवनात तुकोबरायला तुकशेट म्हणावं तेही पण चरित्र आपण ऐकलं. आणि तुकोबरायला श्री एक अन्न अन्न करता मिली ही दिवस आले ते पण आपण चरित्र ऐकलं. दोन्ही पण चरित्र तुकोबरायचे ऐकले. पण या सगळ्या चरित्रामध्ये कारणीभूत फक्त माणसंच होती जगातली. हेही एकच रिझन आहे, एकच कारण आहे तुकोबरायच्या दोन्ही अवस्थेसाठी. तरी सुद्धा त्या माणसांपासून वेगळं जाऊन परमार्थ करण्याचा विचार तुकोबरायांनी कधीच केला नाही. त्या माणसांना घेऊन परमार्थ करण्याचा विचार तुकोबरायांनी केला. आणि त्या माणसांना उद्धरून नेण्यासाठी तुकोबरायांनी दिलेलं वाङ्मय, तुकोबरायांनी दिलेलं गाथा आहे. या गाथेतून तुकोबरायांनी जगाचं बुडत हे जन न देखवे डोला, येतो कळवळा म्हणून या, नाही का.
तुकोबराय हात धरून सगळ्यांना शिका, उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा. हे कशासाठी केलं संतांनी? हे कशासाठी उठवलं? हे सगळं जागा कशासाठी केलं? हे फक्त जागा याच्यासाठी केलं की आपण प्रपंचात जागे आहे पण हिताच ठिकाणी झोपलेलो आहे. हिताच्या ठिकाणी जागा करण्यासाठी संतांनी जागवलं. जग जोगी जागे जाग बोलती, जागे जाग बोलती. जागी जाग जागी जाग जाग बोलती, जाग जाग बोलती. जग जोगी जागे जाग बोलती, जागे जाग बोलती. जागी जाग जागी जाग जाग बोलती, जाग जाग बोलती. जागता जगदेव रख काही भाव, अवघा क्षेत्रपाळ पूजावा सकळ, उठा पत्र काही फळ पुष्प तोय, जागे जाग बोलती, जागे जाग बोलती. जगजोगी 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 जागे जाग बोलती, जागे जाग बोलती. जय हो जागे जाग बोलती, जागे जाग बोलती. जगजोगी जगजोगी जागे जाग बोलती, जागे जाग बोलती. जग जोगी जागे जाग बोलती, जाग बोलती. जागे जाग बोलती, बोलती बोलती. जग जोगी जागे जाग बोलती, जाग जाग बोलती. हे जाग केलं संतांनी, हिताच्या ठिकाणी जागवलं. म्हणून संतांचं जीवन तुमच्या आमच्या हितासाठी आहे. माझ्या ब्रह्मलीन गुरुवर नारायणगिरीजी बाबांनी सुद्धा आयुष्य समर्पित केलं तुमच्या माझ्या हितासाठी, तुमच्या माझ्या कल्याणासाठी. अरे बेटाचा परिसर सोडून गुरुवर बाबांना महाराष्ट्रभर मागणी आहे. असे विद्वान साधू राहिले नाही, असे विद्वान कीर्तनकार राहिले नाही. हे सगळे महापुरुष त्यागाची परंपरा सांगणारे, इतकं पारमार्थिक चिंतन करणारे, जगाचं हिताचं कल्याण करण्याचं चिंतन करणारे साधू राहिले नाही. गुरुवरे महाराजांना महाराष्ट्रभर मागणी होती, पण गुरुवरे बाबांनी महाराष्ट्रभर हिंडायचा कधी विचार केला नाही. माझे माणसं, तुम्ही म्हणले ना आपली आमची माती आमची माणसं. गुरुवरे बाबांनी आयुष्यभर आपली माणसं, आपला परिसर, आपली आडाणी वेडगळ जरी लोक असतील तर परमार्थासाठी जागृत झाले पाहिजे म्हणून जीवन समर्पित केलं. म्हणून आज गुरुवरे बाबांच्या आठवणीत आपण राहतो. आणि तेच अगदी तसाच दिव्य पुरुष म्हणजे श्री गुरु रामगिरीजी बाबा आहेत. आज काय महाराष्ट्रभर मागणी नाही काय? इतक्या विद्वान पुरुषांना महाराष्ट्रभर एवढी मागणी आहे. मग कधी कधी बाबांचे ह्या सप्ताहाचे व्हिडिओ पाहून बाहेरून लोक जरी आले तारखीसाठी गुरुवार बाबांकडे, तरी लांबची तारीख एक करण्यापेक्षा आपल्या परिसरातल्या 2-3 तारखा होऊन 2-3 गावांना भेट होते. 2-3 गावांना भेट होऊन 2-3 गावातील लोकांची हितगुज साधला जातो. या विचाराने गुरुवार महाराज कधी बाहेर जात नाही, कधीच बाहेर जात नाही. नाही तर बाहेर जाऊ शकत नाही असंही काय? मग बाहेर का जात नाही याच्या मागचं वेगळं कारण आहे. याच्या मागचं एकच कारण आहे की माझी माणसं आहेत आणि ही माणसं परमार्थाच्या त्या वाटेवरती लागली पाहिजे, यांचं कल्याण झालं पाहिजे, हित झालं पाहिजे. आणि म्हणून त्यांचं जीवन त्यांनी इथे वाहिलं आणि इथंच समर्पित करत आहेत. ते संत जर पाहायचे असतील कुठे तर दुसरीकडे जायचं गरज नाही, असणारे तेच संत आहेत. अशी संत परंपरा या सराला बेटावर, अशी संत परंपरा आई आणि बाप येते हे भक्ताचे मायर बसून या गादीवरी, बसून या गादीवरी पुढे पुढे व चालवलं संत रामगिरी बाबानं मला वारकरी बनवलं. हो माझ्या नारायणगिरी बाबानं मला वारकरी बनवलं. रामगिरी बाबानं मला वारकरी बनवलं, माझ्या नारायणगिरी बाबानं मला वारकरी बनवलं. भोळ्या भाळ्या भक्तासाठी भोळ्या भाळ्या भक्तासाठी आणि जिजवीला हाताशी धरून भजनी ध्यास लाविला.
यांनी रामकृष्ण हरी हो यांनी रामकृष्ण हरी ह्या टाळी भजन शिकविल माझ्या रामगिरी बाबान मला वारकरी बनवलं माझ्या नारगिरी बाबान मला वारकरी बनवलं रामगिरी बाबाड मला वारकरी बनवलं माझ्या रामगिरी बाबाड मला वारकरी बनवलं वारकरी बनवलं सद्गुरु गंगागिरी महाराज की, सद्गुरु नारायण गिरीजी महाराज की, सद्गुरु रामगिरीजी महाराज की. हे संत आहेत, ते आपलं जीवन समर्पित करून तुम्हाला आम्हाला घडवतात. तुकोबराय दुसरा दृष्टांत आईचा आणि मुलाचा देतात. जसं लहान मुलगा असतो, त्या लहान मुलाला दात तोंडात येत नाही ना, तोपर्यंत आई अशी काला करून चुरून मुलाला खाऊ घालते. का खाऊ घालते? कारण माझ्या लेकराला चावता येत नाही म्हणून अशी पेस्ट करते, चुरून मुलाला खाऊ घालते आणि चुरून मुलाच्या तोंडाला तो घास लावते. एक गंगागिरी बाबाच्या सप्ताहाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना विनंती करून जाईल, ऐका मायबापांनो, जशी ती आई आपल्या लेकराला चुरून खाऊ घालते, का माझ्या लेकराच्या तोंडात दात नाही ना, त्याला पचलं पाहिजे, त्याच्या तोंडात गेलं पाहिजे आणि त्याला पचून त्याचं पोट, त्याचं शरीर बलदष्ट झालं पाहिजे असा आईचा विचार म्हणून ती चुरून घालते ना. ऐका रे लेकरांनो, त्या लहानपणामध्ये त्या आईने चुरून आपल्या तोंडाला भाकर लावली होती. त्या लहानपणी आईने आपल्या तोंडाला काला लावला होता, दुधाचा काला लावला होता. आता ती म्हातारी, तो म्हातारा तसा झाला, त्याच्या तोंडात आता दात राहिले नाही. त्या आईने जसा विचार केला होता ना, माझ्या लेकराला पचलं पाहिजे म्हणून चुरून खाऊ घालत होती ना. तुम्हाला सुद्धा सगळ्यांना विनंती आहे व्यासपीठावरून, आपल्या आईला, आपल्या वडिलाला तोंडात दात राहिले नाही, आता खाता येत नाही म्हणून जसं तिने लहानपणात केलं होतं, अगदी तसंच चुरून म्हातारीला खाता येईल अशी भाकर तिच्या ताटात ठेवा. हा जगातला सर्वश्रेष्ठ परमार्थ आहे. माय बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थासी. आई बापाचे ते आशीर्वाद, आई बापाची ती कृपा आहे. आणि म्हणून माईचा दृष्टांत देऊन जगद्गुरु तुकोबराय संतांची उपमा सांगतात. जशी बालकाला चालता येत नाही, बाळाला चालता येत नाही ना, त्यावेळी ती आई त्याला धरून चालवते, भिंतीला धरून चालवते. अगदी त्याच पद्धतीने संत करतात. बालकाचे चाली माता जानोनी पाऊल घाली. एवढंच नाही, जशी ती नाव प्रवाशांना या तीराच्या त्या तीराला घेऊन जाते ना, त्या तीराला या तीराला घेऊन जात असताना ती नाव दिवस रात्र पाण्यात राहते, पण प्रवाशाला मात्र ओलू होऊन देत नाही. अगदी त्याच पद्धतीने संत आपलं जीवन या तीरावरून त्या तीरावर नेण्यासाठी, आपल्याला तीरावरती नेण्यासाठी समर्पित करतात. महाराज सांगतात अभंगाच्या शेवटच्या चरणात, तुका म्हणे नाव, 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 जनासाठी उदकी ठाव, जनासाठी उदकी ठाव, तैसे संत जागी, तैसे संत जागी, तैसे संत जागी, तैसे संत जागी, जनासाठी उदकी नाव, जनासाठी उदकी नाव,
क्रिया करोनी दाविती अंगी क्रिया करोनी क्रिया करोनी क्रिया करोनी दाविती अंगी क्रिया करोनी क्रिया करोनी क्रिया क्रिया करोनी दाविती अंगी जो भजे हरि को सदा जो भजे हरि को सदा सोही परम पद पावेगा सोही परम पद पावेगा हे भज मन राम चरण सुखदाई भज मन राम चरण सुखदाई हे राम चरण सुखदाई राम चरण सुखदाई भज मन राम चरण सुखदाई भज मन राम चरण सुखदाई क्रिया करोनी क्रिया करोनी दाविती अंगी दाविती अंगी क्रिया करुणी दाविती अंगी दाविती अंगी क्रिया करोनी नेने झाला नेने झाला नेने झाला नेने झाला गारे सा गारे सा गारे सा नेरे गा धाने सारे धाने दा बमा करे सा नेरे गा धाने सारे धाने दा बमा कर नेरे गा धाने सारे धाने दा क्रिया करोनी दाविती अंगी क्रिया करोनी दाविती अंगी क्रिया करुणी दाविती अंगी अंगी क्रिया करुणी दाविती अंगी आ
सा म प ध नि 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 सा सा ध नि नि ध ध प प म ग ग रे सा सा ध नि नि ध ध प प म ग रे सा ध नि नि ध ध प प म ग रे म प ध नि सा म प ध नि सा म प ध नि सा सा म प ध नि सा म प ध नि सा म प ध नि सा सा म प ध नि सा म प ध नि सा म प ध नि सा सा ध नि नि ध ध प प म ग ग रे सा सा ध नि नि ध ध प प म ग ग रे सा ध नि नि ध ध प प म ग ग रे म प ध नि सा म प ध नि सा म प ध नि सा सा म प ध नि सा म प ध नि सा म प ध नि सा सा म प ध नि सा 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 क्रिया करोनी दाविती अंगी क्रिया करोनी दाविती अंगी तैसे जगी संत तैसे संत जगी तैसे संत जगी तैसे संत जगी जगी रखुमाई जय जय रखुमाई हरे विठोबा जय विठोबा रखुमाई 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 विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा 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 अर्भकाचे साठी पंते हाती धरली पाटी तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी बालकाचे चाली माता जाणून पाऊल घाली तुका म्हणे नाव जनासाठी उदकी टाव झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करायची अगदी संकल्पित वेळ त्या ठिकाणी सेवा ठेवण्याचा माझा प्रयत्न आहे. आपल्या सगळ्यांना जाता जाता एक सूचना आहे. आपण सगळे ऐकतो पहा एक एकरात एका माणसाचे 20 लाख रुपये झाले, एक एकरात एका माणसाचे 25 लाख रुपये झाले. हे फक्त ऐकतो आपण आणि ऐकून आश्चर्यचकित होतो की नाही. आपण सगळे शेतकरी माणसं आहोत. हे सगळं ऐकलं की आम्ही आश्चर्यचकित होतो. पण ते कशामुळे होतात, का होतात, त्याचं नेमकं कारण काय, या सगळ्याची कारणं दाखवण्यासाठी आपल्या सद्गुरू गंगागिरीजी महाराज सप्ताहामध्ये जे कृषी प्रदर्शन भरलेलं आहे, त्या कृषी प्रदर्शनामध्ये आधुनिक शेती कशी करावी आणि आधुनिक शेती कमीत कमी खर्चात कशी करता येईल याच्यासाठी जी उपकरणं लागतात, ती उपकरणं आपल्याला इतक्या सहज या ठिकाणी पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. ती उपकरणं पाहता येतील, ती उपकरणं आपल्याला घेण्यासाठी किती खर्च लागेल, या सगळ्या गोष्टीची माहिती त्या ठिकाणी आहे. आणि अजूनही खूप ज्ञानाच्या गोष्टी, शेतीसंबंधीच्या ज्ञानाच्या गोष्टी, ज्या आपल्या नित्य व्यवहारातल्या गोष्टी आहेत, नित्य व्यापारातल्या गोष्टी आहेत, नित्य चलनातल्या गोष्टी आहेत, या सगळ्या कृषी प्रदर्शनामध्ये आपल्याला पाहता येणार आहे. अगदी 20 रुपये अशी तोकडी किंमत त्याची आहे पाहण्यासाठी. परंतु इतकं सुंदर कृषी प्रदर्शन या ठिकाणी सप्ताहाच्या निमित्ताने सालाबादप्रमाणे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आहे आणि सुंदर अशा उपकरणांनी ते भरलेलं आहे. मला असं वाटतं 20 रुपये अशी तोकडी किंमत देऊन आपल्याला जी उपकरणं पाहायला मिळतील ती तुम्ही खिशातून 500-1000 रुपये खर्च करूनसुद्धा शोरूमला जाऊन पाहायला मिळणार नाही. अशा चांगल्या पद्धतीचे उपकरणं कृषी प्रदर्शनामध्ये पाहता येतील. आणि आधुनिक शेती कशी करावी, खरं तर आजच्या या कलियुगामध्ये 21व्या शतकामध्ये आपण आता जुन्या पद्धतीच्या शेत्या करून चालणार नाही. आपण त्या प्रवासात टिकणार नाही, त्या प्रवाहात टिकणार नाही. आणि त्या प्रवाहात जर टिकायचं असेल तर आपल्याला आधुनिकतेकडे जावं लागेल, आधुनिक शेती करावी लागेल. आणि म्हणून ती आधुनिक शेती कशी करावी, कशी पाहावी, कशी शिकता येईल, अशासाठी कृषी प्रदर्शन या ठिकाणी भरलेलं आहे. खूप गर्दी आहे तिकडे. आपणही त्या कृषी प्रदर्शनासाठी जावं, तो चुकू नये. जसं हरिनामाच्या गजराने
कल्याण होईल जीवनाचं, तसं कृषी जर चांगली झाली, शेती चांगली झाली तर परिवाराचं सुद्धा कल्याण होईल. आणि म्हणून शेती उत्तम करण्याचे साधनं तिथे आहेत. आपण सर्वांनी ते प्रदर्शन पाहण्यासाठी जावं अशी आपल्या सर्वांना विनंती करतो. या ठिकाणी मला थांबायचे, झालेली सेवा ईश्वर चरणी समर्पित करतो. सद्गुरू योगीराज गंगागिरीजी बाबांच्या चरणावरती, ब्रह्मलीन गुरुवर सद्गुरू श्री नारायणगिरीजी बाबांच्या चरणावरती, माझे श्री गुरु नित्यस्मरणीय श्री गुरु श्री रामगिरीजी बाबांच्या चरणावरती सेवा ठेवतो. सेवेला पूर्ण विराम द्यायचा आहे. आपल्या सगळ्यांना विनंती आहे, फक्त असे एकदा हात वरती करायचे, 1 मिनिट आपल्याला भजन करायचं, कार्यक्रम या ठिकाणी संपेल. गंगागिरी बाबा माझे नारायणगिरी बाबा, गंगागिरी बाबा माझे नारायणगिरी बाबा, गंगागिरी गंगागिरी बाबा माझे हरिगिरी बाबा, गंगागिरी आहा, टाळी टाळी. नारायणगिरी बाबा, गंगागिरी बाबा माझे नाथगिरी बाबा, गंगागिरी बाबा माझे नाथगिरी बाबा, गंगागिरी बाबा माझे सोमेश्वरगिरी बाबा, गंगागिरी बाबा माझे सोमेश्वरगिरी बाबा, गंगागिरी बाबा माझे नारायणगिरी बाबा, माझे रामगिरी बाबा, गंगागिरी बाबा माझे रामगिरी बाबा, गंगागिरी बाबा माझे रामगिरी बाबा, हे गंगागिरी बाबा माझे रामगिरी बाबा, गिरी बाबा माझे नारायणगिरी बाबा, हा गंगागिरी बाबा माझे नारायणगिरी बाबा, गिरी बाबा माझे रामगिरी बाबा, हा नारायणगिरी महाराज की, सद्गुरु रामगिरीजी महाराज की, गोदावरी धाम की, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल. कोणिलेले कोणी वेडे वा कोणी वक्तरे महाराज तुम्ही चिंता नाही विचारिला अधिकार आपला क्षमा अपराध महाराज तुम्ही चिंता ज्ञानेश्वरा रागा पाया पैकी करा, क्षमा अपराध महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव ज्ञानदेव तुकाराम, कधी कबरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु गंगागिरी महाराज, सद्गुरु नारायणगिरी महाराज की जय. पाटील चला.